श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः। श्रोता वक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। योगीराज चांगदेवांचं आख्यान आपण काल ऐकत होतो. योगमार्गाने सिद्धी प्राप्त केली, योगमार्गाची सिद्धी प्राप्त केली. आणि ही योगमार्गाची सिद्धी देणाऱ्या गुरूंचं नाव आहे वटेश्वर, म्हणून चांगा वटेश्वर असं त्यांना म्हटलं जातं. वटेश्वर हे शंकराचं देखील नाव आहे, म्हणून शिवयोगाचा अभ्यास केला म्हणून चांगा वटेश्वर असं म्हटलं जातं. चांगा वटेश्वर किंवा वटेश्वर चांगा असं म्हटलं जातं. 1400 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य त्यांना मिळालं आणि 1400 वर्षामध्ये त्यांनी काही ठिकाणी 14 वेळा, काही ठिकाणी 42 वेळेला असा उल्लेख येतो की इतक्या वेळेला त्यांनी मरणाला परतवून लावलं. म्हणजे काय करायचं, ज्या वेळेला मृत्यू समय येतो, योग्याला समजतं की आता मृत्यू आलेला आहे, देह बदलायची वेळ झालेली आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय. पण योग मार्गाच्या प्रक्रियेमुळे देह जीर्ण झालेला असतो, त्याला आपण रिज्युव्हिनेट करतो, म्हणजे पुनर्निर्माण करतो. आणि मग त्या प्रक्रियेमुळे पुन्हा 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 आपल्याला त्याच देहाचा उपयोग करून त्याच शक्तीच्या बळावरती आपण तसेच त्या ठिकाणी राहू शकतो. आणि ही सिद्धी चांगदेवांना प्राप्त झालेली असल्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करण्याचा सपाटा लावला. अर्थातच ते गुणातीत झाल्याशिवाय ह्या गोष्टी करता येत नाहीत. पण परमकैवल्याची प्राप्ती नाही. गुणातीत म्हणजे विचार करा, आपल्याला जर असं 200 वर्षाचं आयुष्य लाभलं तर काय होईल? भले आपण रिज्युव्हिनेट केलं, की मी आज आज मरणार आहे. आज मृत्यूला मी टाळून दिलं. मी आज माझा प्राण ब्रह्मरंध्रात नेऊन ठेवला आणि ब्रह्मरंध्रात प्राण गेल्यानंतर तिथे यमाची सत्ता चालत नाही. त्या ठिकाणी ब्रह्माची सत्ता चालते. आणि म्हणून ब्रह्मरंध्रात प्राण नेऊन ठेवल्यानंतर मृत्यू होत नाही, अशी अवस्था केली आपण आणि पुन्हा पुढची अजून जेवढी काही आयुष्याचा कालखंड आहे, तो आपण व्यतीत केला. आपल्याबरोबर ते सगळे निघून गेलेले आहेत, लक्षात घ्या. कसं वाटत असेल विचार करा. आणि त्यामुळे ज्या अर्थी चांगदेवांनी इतक्या वेळा स्वतःचं आयुष्य पुनर्जीवित करून घेतलं, रिन्यू करून घेतलं, याचा अर्थ त्यांना इथल्या जगताविषयी तितकी मायामोह नसावी, एवढं आपण निश्चितपणानं म्हणू शकतो. कारण 100-200 वर्ष, 100 वर्षात 125 वर्षाचं आयुष्य जरी मिळालं तरी आपल्याला 60-70 नंतरच नको नकोसं वाटायला लागतं. सोडवत नाही पण जावत पण नाही, अशी अवस्था आहे. आणि योग मार्गाच्या प्रक्रियेनं ही अवस्था पालटून टाकता येते. रिनोव्हेट केलं, संपूर्ण शरीर नव्यानं तयार केलं, संपूर्ण प्राण त्या ठिकाणी चैतन्य नव्यानं आपण अस्तित्वात आणलं आहेच. ते गेलेलं नाही चैतन्य. ते फक्त नव्यानं आपण अस्तित्वामध्ये आणलेलं आहे. आणि आता डोळे उघडून बघितल्यानंतर आजूबाजूचं सगळं जग नवीन झालेलं आहे. कदाचित आपल्या मुलांची मुलं, त्यांची मुलं अशी अशी त्या ठिकाणी निर्माण झालेली असतील संपूर्ण जगतामध्ये. बघा, 300 वर्षापूर्वी महाराजांच्या कालखंडामध्ये आपल्याला ॲटोमायझेशनचा काही विचार नव्हता. ऑटोमेशन किंवा विज्ञानीकरण, आधुनिकीकरण ह्याचा काहीही मागमूस नव्हता. तर त्या काळातला एखादा माणूस आज या पद्धतीने जिवंत राहिला, या पद्धतीनं आपण ज्याला सामान्य पद्धत म्हणतो असं, तर काय वाटत असेल? 1400 वर्ष चांगदेव जगले. ज्या दिवशी त्यांना ज्ञानेश्वर माऊली भेटले, त्या दिवशी त्यांना कळलं, की देह रिनोव्हेट करून फारसा काही फरक पडत नाही. आत्म्याला घेऊन रिकास्टिंग करता आलं पाहिजे. म्हणजे आत्म्याला घेऊन स्वतःला पुनर्जीवित करता आलं, पुनर्निर्माण करता आलं पाहिजे स्वतःचं. म्हणजे देहाच्या माध्यमातून, ज्याला आपण संजीवन समाधी म्हणतो. माऊलींची समाधी संजीवन समाधी आहे. संजीवन अनेकांनी जिवंत समाध्या घेतल्या, पण संजीवन समाधी एकच आहे. तर जिवंत समाधी आणि संजीवन समाधीमध्ये काय फरक आहे? ज्यांचं जीवन समान अस्तित्वामध्ये आजही उपलब्ध आहे, त्यांना संजीवन समाधी समाधी असं म्हटलं. आणि ज्यांचं जीवन हे त्यांच्याबरोबर संपून गेलं, पण त्यांनी जिवंत असताना स्वतःच्या इच्छेनं देह सोडला, त्याला जिवंत समाधी म्हटलं. म्हणजे माऊली आज देखील आहे त्या देहानं पुन्हा कुठेही प्रकट होऊ शकतात, व्यक्त होऊ शकतात. आणि ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ती स्वतःची स्पंदनं, त्याच अस्तित्व, ज्याला आपण भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये प्रकाश रेषा म्हटलं. प्रकाश रेषा एकत्र येऊन प्रकाश रेषांच्या पासून चैतन्य, चैतन्याची सगुण अवस्था आणि त्याच्यापासून जो देह बनला,
ही अवस्था करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य ज्यातून मिळतं असा योगच हा माऊलींचा योग आहे. आणि देहाच्या पेशी रिनोव्हेट करण्याचा योग जो आहे, हा चांगदेवांचा योग आहे. चांगदेवांनी ह्या योगावरती प्रावीण्य मिळवलं 1400 वर्ष आणि 1400 शिष्य त्यांच्या सोबत आहेत. 14चा आकडा त्यांच्याबरोबर रिंगण घालतो आहे, जो आपल्याबरोबर पण घालतो आणि म्हणून 14वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये 14वा अध्याय जो सांगतो, तो तीनही गुणांचं वैशिष्ट्य सांगतो. गुणातीतस्य उच्यते. गुणाच्या पलीकडे जायला हवं आणि गुणांच्या नुसतं पलीकडे जायला हवं नाही, तर गुणांच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये मिसळून जायला हवं. आणि इथं 1400 वर्षाचं आयुष्य, 14 वर्षाचे ज्ञानेश्वर, 1400 शिष्य त्यांच्याबरोबर आहेत, चांगदेवांच्या बरोबर आणि 14 नावं धारण केलेली आहेत. आपण अनेक प्रकारचे चांगदेव आपण बघतो. सिद्ध चांगा, निश्चलदास चांगा, नागेश चांगा, मुधेश चांगा, अनकर चांगा, चक्रपाणी चांगा, मणिसिद्ध चांगा, शिवयोगी चांगा, चिंधादेवी चांगा, चांगदेव चांगा, वटेश्वर चांगा, बुटी चांगा, नाहमा चांगा, सत्यसिद्ध चांगा अशी अनेक 14 प्रकारची नावं, 14 चांगदेव. म्हणजे प्रत्येक शतकामध्ये एक चांगदेव अशा प्रकारचं 1400 वर्षाचं आयुष्य असलेले, 14 रूपानं व्यक्त झालेले, 14 वेळेला रिनोव्हेट झालेले चांगदेव. अनेक शिष्य केले, अनेकांना योगाची सिद्धी दिली, योगमार्गामध्ये प्रवीण केलं आणि असा प्रवास करत तापी तीरावरती चांगदेवांनी आपली तपश्चर्या केली. आजही तापी तीरावर चांगदेवांचं मंदिर आहे. अजून एक आहेत केशवदास चांगा, राऊळ चांगा म्हणून. ते वेगळे. ते यांच्याशी काही संबंध नाही. केशवदास चांगा हे केशवाची उपासना करणारे होते म्हणून केशवदास चांगा असा त्यांचा उल्लेख येतो. चांगा राऊळ असं म्हटलं जातं. ते वेगळे. तर हे 1400 वर्षाचे चांगदेव सगळं प्राप्त झालेलं आहे असं वाटतं आहे आणि हे असं वाटतं आहे हे लक्षात आलं, की आपल्याला असं वाटतं आहे आणि कुणीतरी चांगला सिद्धपुरुष आपल्याला मिळाला पाहिजे, की जो आपल्याला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घडवेल. आपल्या गुरूनं आपल्याला योगविद्या दिली, पण आत्मविद्या दिली नाही. त्या योगाचा उपयोग मला आत्मज्ञानासाठी करून घेता आला नाही आणि हे जाणवल्यानंतर फिरत असताना त्यांच्या कानावरती ज्ञानेश्वरांची हकीकत आली. काय हकीकत आली बघा. ज्ञानेश्वरांची हकीकत ही होती, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रेड्यामुखी वेद वदविते. हे आख्यान आपल्याला माहिती आहे आणि योग सामर्थ्याच्या सिद्धीनं वाघावर बसून येता येतं, सापाचा चाबूक करता येतो, सृष्टीतल्या वस्तुमात्रावरती नियंत्रण मिळवता येतं. पण त्याच्याकडून हा जिवंतपणा जो आहे, हे मानवी रूपांतर जे आहे, हा जो देह आहे, हा मानवी देह जो आहे किंवा हा रेड्याचा देह जो आहे, जो जनावरांचा देह आहे, त्याच देहामध्ये राहून त्या देहाच्या पलीकडची गोष्ट करून घेणं, ही काय आपल्या ताब्यातली गोष्ट नाही. हे जेव्हा चांगदेवांच्या लक्षात आलं, तेव्हा असं असं वाटलं, की आता हा कोण माणूस आहे? त्याला आपण जाऊन भेटलं पाहिजे, त्याला बघितलं पाहिजे. आपल्या आयुष्याची सार्थकता झाली पाहिजे. असं काय आहे, की जे माझ्याकडे नाही? 1400 वर्ष जगलो, मृत्यूला चकवा दिला, पण तरी देखील काहीतरी राहून गेलं. बघा 1400 वर्ष जगल्यानंतर ही भूमिका आहे. आपण जन्मानुजन्म जगतो आहोत, पण आपल्याला हे अजून समजत नाही, की काहीतरी राहिलेलं आहे. रोज काहीतरी राहतंय, पण आपल्या लक्षात येत नाही. रोज साधना दिलेली आहे, रोज साधना करायची राहते, रोज उपासना राहते. रोज आपण त्याला पळवाट करतो. नाही आज नाही झाली, आज मी उभ्या-उभ्याच केली, आज मी चहा पिताना म्हटला मंत्र, आज मी जेवता-जेवता जप केला. रोज आपण असं म्हणतो. काहीतरी राहून जाते हे लक्षात ठेवा. 1400 वर्षाच्या चांगदेवाचं राहून गेलं, आपलं तर 100% राहत आहे आणि असा प्रवास करत चांगदेव महाराष्ट्रामध्ये आले. काशीमध्ये सिद्धी मिळाली आणि काशीपासून प्रवास करत वेगवेगळ्या ठिकाणी जात शिष्य बनवत आणि स्वतःला नव्यानं जन्म देत महाराष्ट्रामध्ये आले. एका ठिकाणी त्यांना ही आख्यान कळलं, की ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये रेड्याच्या तोंडातनं वेदाचं वचन वदवलं आणि हे ऐकताच त्यांना खूप मोठा धक्का बसला, की मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, मी ज्ञानी आहे. मी तपश्चर्या केली, इतकी वर्ष तपश्चर्या करतोय. मला योग सिद्धी जमलेली आहे. सगळ्या सिद्धींचा मी ईश्वर आहे. तरीसुद्धा मला हे अजूनही जमणार नाही. मला खात्री आहे लोकांना काय वाटतं हा वेगळाच विषय आहे. पण मला समजतं, की मला हे जमणार नाही. मग हे ज्ञानदेव कोण आहे? हा मुलगा कोण आहे?
कुठं राहतो, काय करायचं, मग त्याला भेटण्यापूर्वी आपण त्याच्याशी संपर्क साधावा. आजच्यासारखी पूर्वी तत्काळ उपलब्धी नव्हत्या. मोबाईल लावायचा, समोर दिसते व्हिडिओ कॉल करायचा, ऑडिओ कॉल करायचा, मेल लिहायचा, ही भानगड नव्हती. पत्र लिहायला लागायचं. आणि दोघांच्याकडे योग साधनेची सिद्धी आहे, पण दोघं योग साधनेनं कनेक्ट होऊ शकत नाहीत. कारण एक योग साधनेचा सिद्ध असला तरी 1400 वर्षांच्या तपश्चर्येनंतर सुद्धा तो अजूनही नेटवर्कच्या बाहेर आहे, लक्षात ठेवा. आणि माऊली नेटवर्कच्या आतमध्ये आहेत, नेटवर्कच्या सेंटर पॉइंटमध्ये आहेत आणि म्हणून कम्युनिकेशन होऊ शकत नाही आणि ते कम्युनिकेशन होण्यासाठी बाह्य साधनांची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे बाह्य साधन म्हणजे पत्र लिहायला घेतलं आणि पत्र लिहायला घेतल्यानंतर आता विचार करतायत, पत्र कसं लिहू? अरे बाळा, असं लिहायचं का? का ज्ञानेश्वर महाराज असं लिहायचं? तुम्हाला आशीर्वाद लिहायचं की तुम्हाला नमस्कार लिहायचं? विचार करतायत. पत्राला मायना लिहावा लागतो. हं. पूर्वी पत्र लिहायची लोकं. राजमान्य राजेश्री. सुरुवात भाऊ असला तरी राजमान्य राजेश्री लिहिणार. ब्रिटिश कालामध्ये राजमान्य राजेश्री ही फार मोठी उपाधी होती, नावाच्या पाठीमागे लागलेली. 2 भाऊ, विचार करा, 2 मित्र एकमेकांना राजमान्य राजेश्री. यातला कोणीच राजमान्य नव्हता आणि राजेश्री पण नव्हता. पण हरकत काय आहे ना, स्वतःचं कौतुक स्वतः करून घ्यायला काय बिघडतं? राजमान्य राजेश्री. किंवा वडिलांना लिहिताना काय लिहितात? सप्रेम नमस्कार हां. वडिलांना आजकाल सप्रेम नमस्कार लिहितात. डिअर किरकिरू फादर. आता डिअर सर पण म्हणत नाहीत. आता किरकिरू सर. नुसतंच सर, डिअर पण नाही. आजचं कम्युनिकेशन हे ह्या पद्धतीचं आहे. आजही आपल्याला आपण वेडवाकडं लिहून टाकतो. पण त्या ठिकाणी चांगदेवांना प्रश्न पडलेला आहे, की मी ज्ञानदेवांना काय लिहावं? देव म्हणावं तरी मी चांगदेव आहे. फार छान आहेस असं म्हणावं तर माझं नाव चांगदेव आहे, त्याचं नाहीये. त्याला ज्ञानी म्हणावं तर मी ज्ञानी आहे. 1400 वर्ष मी ज्ञानाच्या बळावर जगलेलो आहे. योगी म्हणावं, त्याने रेड्याच्या मुखी वेद बोलवले, तर 1400 वर्ष मी योगविद्येच्या बळावरती जिवंत राहिलेलो आहे. मग म्हणावं काय? बरोबरीचा म्हणता येत नाही, श्रेष्ठ म्हणता येत नाही, कनिष्ठही म्हणता येत नाही, कारण चमत्कार इतक्या उच्च दर्जाचा आहे. विचार करता करता पुढं काय लिहायचं हे ठरवायचं राहिलं बाजूला. मायना काय लिहावा इथेच बुद्धी अडून बसलेली आहे. मग लक्षात आलं, की हे आपलं काम नाही. आपल्याला शरण जाण्याची आवश्यकता आहे आणि शरण जायचं कसं? तर काहीच लिहिता येत नाही. मी अजूनही कोरा आहे. 1400 वर्ष मी आयुष्य काढलं. ज्ञानी झालो, पंडित झालो, ईश्वर झालो, सगळं झालो. पण मला अजूनही समजत नाही. ही शरणागती जी आहे ती दाखवायसाठी शिष्याला सांगितलं, "हे कोरं पत्र घ्या आणि तसाच जा." अपमान नाही, लाज नाही, निर्लज्जपणा नाही. पण आपल्या अज्ञानाची जाणीव आहे. त्या जाणीवेपोटी कोरा कागद तसाच पाठवून दिला ज्ञानेश्वरांच्याकडे. ज्ञानदेवांनी कोरा कागद बघितला आणि सगळी भावंड एकमेकात हसलेली आहेत. छद्मी हास्य नाहीये, विकट हास्य नाहीये. चांगदेव कोरा आहे, याचा ह्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. कारण कोऱ्याच पाटीवरती ती लिहिता येतं. भरलेल्या पाटीवरचं आधी पुसून टाकावं लागतं. जी आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. अनेक जन्मांच्या सान्निध्यानं आपली पाटी जी आहे ती भरलेली आहे. आणि ती इतकी खचाखच भरलेली आहे, की कोपऱ्या-कोपऱ्यात सुद्धा आपल्याकडे लिहायला जागा आपण ठेवलेली नाही. म्हणून रामनाम आपल्या मनावरती लिहिता येत नाही, बुद्धीमध्ये घालता येत नाही. म्हणून ह्याची कोरी पाटी बघून चारही भावंडांना आनंद झालेला आहे. चौघजण आपापल्यात हास्यविनोद करतायत. आणि मग निवृत्तीनाथांनी सांगितलं, "चांगदेवा, पत्र आलेलं आहे. भाव समजलेला आहे. अपमान नाहीये. कोरं पत्र पाठवलं हा अपमान नाहीये. कोरा कागद, निळी शाई आणि आम्ही कोणाला भीत नाही असं नाहीये. माऊलींच्या पर्यंत भाव पोहोचलेले आहेत." आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं, "ज्ञानदेवा, चांगदेवांनी आपल्याला पत्र पाठवलेलं, उत्तर दिलं पाहिजे, उत्तर दे." आणि उत्तर दे म्हटल्यानंतर ज्ञानगंगेचा गुरुकृपेचा ओघ सुरू झालेला आहे. स्वस्ती श्री वटेषु जो प्रगटो निजगदाभासु. आणि 65 ओव्यांचं उत्तर लिहिलेलं आहे आणि ते उत्तर ठेवलेलं आहे आणि इकडं चांगदेवांना अस्वस्थता आहे. अरे, माझं पत्र गेलेलं आहे, पण मला त्याला भेटलं पाहिजे. त्याशिवाय माझं सार्थक होणार नाही आणि आता भेटण्यासाठी काय करावं?
नित्य नियमातला आहे. वाघ हा त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. ज्ञानदेवांना भेटायचं म्हणून वाघ आणला नाही आहे. चांगदेव योगारूढच तदोच्यते. योगाच्या अवस्थेमध्ये आहेत. सगळ्या प्राणीमात्रांच्यावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि मग रोजच्या सवयीनंच वाघाला स्वार झालेले आहेत. वाघावर स्वार झाले आणि सापाचा चाबूक केलेला आहे. 1400 शिष्यांचा लवाजमा बरोबर घेतलेला आहे आणि वाघावर बसून डरकाळ्या फोडत. खाली वाघ डरकाळी फोडतोय, वरती चांगदेव डरकाळी फोडतोय. कुठं आहेत ज्ञानेश्वर माऊली? दाखवा मला. आणि अशी ही यात्रा त्या ठिकाणी आलेली आहे आणि ती यात्रा येणार वडगाव मार्गे निघालेली यात्रा. ती आता आळंदीकडे सिद्धबेटाकडे निघालेली यात्रा त्या ठिकाणी पोहोचणार. त्यावेळेला ज्ञानेश्वर आणि ही चारही भावंड सकाळी सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसलेली आहेत. एक पडकी भिंत आहे घरासमोर अंगणात. त्या पडक्या भिंतीवरती कोवळं ऊन खात बसलेली आहेत. विटॅमिन डीची खूप आपल्याला आवश्यकता असते. विटॅमिन डीच्या गोळ्या खाण्यापेक्षा सूर्याच्या उन्हात बसणं कधी पण आवश्यक आहे. आज सूर्यमंडल सुद्धा प्रदूषित आहे. म्हणून सूर्याच्या उन्हात बसलं तरी डी व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण होत नाही, आपली अशी अवस्था आहे. सूर्य ज्या वेळा उगवतो त्यावेळा आपल्या इमारतीमध्ये सूर्य येतच नाही. आणि ज्या वेळा आपण उन्हामध्ये बाहेर पडतो तेव्हाचा सूर्य आपल्याला झेपत नाही. ही चारही भावंड काय खातात? सूर्याचं ऊन खातात. आकाशातला वारा खातात. कल्पना करा, वाऱ्यावरती जगणारी माणसं आहेत. आता तत्वज्ञानाच्या अभ्यासानं, गुरूंच्या कृपेनं अशी अवस्था प्राप्त झालेली आहे, की शरीराला खरं तर भक्षणाची काही गरजच नाहीये. प्राण जे सुरू आहेत, ते आपोआप सुरू आहेत. श्वास घ्यावा लागत नाहीये. वायुभक्षण अन्नाची गरजच नाही, वायुभक्षणाची सुद्धा आवश्यकता नाही, अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हे चौघं भावंड सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये भिंतीवर बसलेले आहेत आणि असं लक्षात आलं, की गलका ऐकू येतोय. ज्ञानेश्वरांनी डोळे क्षणभर मिटले आणि जाणलं, की काय झालेलं आहे. म्हटले, "दादा." दादा म्हणजे गुरुमाऊली. गुरुमाऊली चांगदेव येतायत म्हटले भेटीला, काय करायचं? निवृत्तीनाथांनी सांगितलं, "अरे येतात म्हणजे काय? आपण स्वागताला गेलं पाहिजे. चल, चल." एवढा शब्द कानावर पडला. ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा केली. "हे भिंतबाई तू चल. तू चल आणि चांगदेवांना सामोरं गेलं पाहिजे. एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय. आपण त्याचं स्वागत करायला गेलं पाहिजे." असं म्हटल्याबरोबर भिंतीनं आकाशात उसळी घेतली आणि चमत्कार बघतायत सगळे लोक. आकाशात उडणारी भिंत विचार करा, कल्पना करा. ज्यांनी रेड्यामुखी वेद वदविले, ह्याच्या पुढची चमत्कृती काय असू शकते विचार करा. रेडा जिवंत आहे. मग काहीतरी मॉडिफिकेशन सायंटिफिक रिझन केलं असेल, गळ्यामध्ये कंठामध्ये परिवर्तन केलं असेल, मनुष्याचा गळा आतमध्ये बसवला असेल, काहीतरी केलं असेल, एटॉमिक चेंजेस केले असतील. जिवंत आहे आणि रेडा बोलायला लागला. पॉसिबल आहे ना. आपण माकडाचं हृदय बसवतो आणि जे काही जनावरं मिळतात त्यांचं हृदय आपण बसवतो. लिव्हर बसवतो आणि किडनी बसवतो. आणि अशा अवस्थेमध्ये ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा केली. सजीवाला बोलवणं आणि निर्जीवाकडून असं काम करून घेणं. सामर्थ्याचा ओघ म्हणजे काय? चैतन्याची शक्ती म्हणजे काय? चैतन्याशी समरसता होणं म्हणजे काय? हे सगळं ज्ञानेश्वरांच्या उदाहरणातून समजतं. अगं चल म्हणाले भिंतीला, भिंत उडालेली आहे आकाशामध्ये आणि चांगदेव तिकडं बघतायत, की अरे भिंत आकाशातून येते आणि 4 भावंड भिंतीवरती बसलेली आहेत. अजून काय सौभाग्य बघायचंय बघा, विचार करा. हं? याच्यासारखा चमत्कार, याच्यासारखं दृश्य काहीच नाही. योगविद्या आणि आत्मविद्या याच्यामधला हा एक सुंदर परिणाम आपल्याला बघायला मिळतो. योगविद्या आणि आत्मविद्या. ज्या योगविद्येच्या बळावर असलेल्या गोष्टींच्यावर नियंत्रण करता येतं सजीवांच्यावर, तिथं आत्मविद्येच्या बळावरती निर्जीवांच्या वरती सुद्धा नियंत्रण, नुसतं नियंत्रण नाही, तर त्यांचं संचालन करता येतं. म्हणून ही आत्मविद्या, ही जी गुरुकृपेच्या बळावर प्राप्त झाली, ती आत्मविद्या घेऊन ज्ञानेश्वरांनी भिंत उडवली आणि ती भिंत बघितल्यानंतर चांगदेवांनी वाघ फेकून दिला, लक्षात ठेवा. चाबूक फेकूनच दिला सापाचा, वाघ सुद्धा फेकून दिला आणि साष्टांग लोटांगण घातलेलं आहे. जो कोरेपणा होता, त्या कोरेपणाचं अस्तित्व सुद्धा आता नष्ट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे गुरुकृपेचा ओघ त्या ठिकाणी वाहायला लागला. गुरुकृपा त्या ठिकाणी होणार हे सिद्ध झालं आणि मग ज्ञानेश्वरांनी त्यांच्याकडे हसून बघितलं. चांगदेव म्हणतायत त्यांना, "महाराज माफ करा, मला क्षमा करा."
तुमच्या ह्या साध्या गोष्टीपुढे मी काहीच नाही आणि ज्ञानाला वयाचं बंधन नाही. त्यामुळे माझा नमस्कार स्वीकार करा. निवृत्ती ज्ञाननाथ हसलेले आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, "मुक्ताबाई तुम्ही यांना उपदेश करा." उपदेश करा नाही, तुम्ही यांना दीक्षा द्या. मुक्तानाथ आहे त्यांचं नाव. मुक्ताबाई नाही, मुक्तानाथ आहे. आणि मुक्तानाथांना सद्गुरूंनी आदेश दिला. सद्गुरू म्हणजे निवृत्तीनाथांनी आदेश दिला, की चांगदेवांना सनाथ करा, सनाथ. चांगदेवांनी योगविद्येमध्ये प्रचंड प्रगती केली. अनेक गुरूंचा शिष्यत्व पत्करलं आणि तरीसुद्धा ते कोरेच राहिलेले आहेत. तेव्हा त्यांच्या पाठीवर अक्षरं लिहिण्याचं काम तुमचं आहे. आता हे काम मुक्ताबाईंनाच का सांगितलं असा प्रश्न पडला पाहिजे. कारण निवृत्तीनाथ स्वतः तिथे उपस्थित होते. ज्ञानेश्वर माऊली उपस्थित होते. सोपानदेव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तरीसुद्धा या तिघांनी मिळून सांगितलं. पत्र लिहिलं ज्ञानेश्वरांनी आणि दीक्षा दिली मुक्तानाथांनी. विचार करा. कुंडलिनी योगाचा अभ्यास केलेला योगी आहे. ती कुंडलिनी आदिमाता जगदंबा शक्ती जी त्यांच्या ठिकाणी संचलित झालेली आहे. त्याच शक्तीच्या आश्रयाला त्यांना नेलं पाहिजे आणि म्हणून मुक्तानाथांना सांगितलं, की तुम्ही चांगदेवाला सनाथ करा आणि मग मुक्तानाथांनी चांगदेवांच्या मस्तकावरती हात ठेवला. आणि मग अमृताचे चांदणे. त्याच्यापुढे बोलता येत नाही. जेव्हा सद्गुरूच्या कृपेचा स्पर्श होतो, तिथं बोलणं संपून जातं आणि चांगदेव सनाथ झालेले आहेत. तत्वसार नावाचा चांगदेवांचा एक ग्रंथ आजही उपस्थित आहे. त्याच्यावरती टीकासुद्धा मिळते. जर शक्य झालं तर तो आपण वाचू शकतो. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा गोपालकृष्णांना नमस्कार करूया. गोपालकृष्ण भगवान की जय. आणि मग इथून चांगदेव 65ला खरी सुरुवात झाली. त्या 65 ओव्या ज्या लिहिलेल्या आहेत ज्ञानेश्वरांनी, चांगदेवांना उपदेश म्हणून ज्या लिहिल्या आणि मग मुक्ताबाईंनी त्यांना सनाथ केलं, त्या 65 ओव्या. तर लक्षात घ्या, योग्यांच्या मधला श्रेष्ठ माणूस, त्या श्रेष्ठ माणसाला उपदेश केला म्हणजे त्या ओव्या किती दर्जाच्या वरच्या पातळीवरच्या असतील विचार करा. समजुतीच्या, सामान्य समजुतीच्या पलीकडे असतील. त्या समजून घ्यायच्यात. आपण एकाग्र चित्त केलं पाहिजे आणि ईश्वराला सांगितलं पाहिजे, की "हे बाबा मला समजू दे. तुझ्या कृपेशिवाय तुझ्याविषयीचं ज्ञान समजू शकत नाही." लक्षात घ्या. प्रल्हादाने इतकं नामस्मरण केलं, तरी सुद्धा परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर परमेश्वराची स्तुती करता आली नाही. ज्या ठिकाणी भगवंतानी त्यांना स्पर्श केला, त्याच्यानंतरच ही कळा प्रकट झाली. ही चितकळा ही प्रकट व्हायला लागते. त्याशिवाय परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची प्रार्थना करता येत नाही. परमेश्वराला समजून घेता येत नाही. म्हणून परमेश्वराची प्रार्थना आवश्यक आहे. ध्रुवाला सुद्धा गालाला शंखाचा स्पर्श झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली लक्षात घ्या. तोपर्यंत बोलता येत नाही. नामस्मरण घेतोय. परमेश्वर साकार झालेला आहे समोर, पण बोलता येत नाही. कारण समजलेलं नाहीये. ती समज येण्यासाठी भगवंताचा स्पर्श आवश्यक आहे आणि म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, "हे परमेश्वरा, तुझा शंख नाही, तुझी सावली जरी पडली." कारण आपण इतके क्षुद्र आहोत, कदाचित शंखाचा स्पर्श झाला तर भस्मसात होऊन जाऊ. त्यामुळे परमेश्वरानं असं नुसती फुंकर मारावी लांबनं वैकुंठात बसून आणि ती आमच्यापर्यंत यावी तरी सुद्धा थोडं-थोडं काहीतरी आम्हाला समजायला लागेल. म्हणून ही प्रार्थना करूया आपण आणि उद्यापासून आपल्याला हा ज्ञानाचा ओघ आपल्याला बघायचा आहे. तर ह्या ज्ञानाच्या ओघासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. म्हणून असं म्हटलेलं आहे त्यांनी, "वंदन करी चौकडीला, कृतार्थ करा मज म्हाताऱ्याला, आज पासोनी सिद्धाईला दिले सोडून." दंडवत घालून उभे ठाकले, ज्ञानदेवा आलिंगिले आणि कृपादृष्टी अवलोकिले ज्ञानोबांनी. म्हणून ज्ञानोबांनी त्यांना मुक्ताईंच्याकडून दीक्षा दिली. पहिली ओवी सांगते आपल्याला, "स्वस्ती श्री वटेषु जोलपोनि जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी." ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.